नमस्कार मित्रमैत्रिणींनो, वेलकम टू बुक हंगर चॅनल. आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स, आणि तेही फ्रीमध्ये. चला तर मग ऐकूयात. पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते, प्रकरण 5वे, आर्यांचा परस्परांतील संघर्ष. पॉईंट 9. हिंदुस्थानातील लोकांची पाहणी मानववंश संशोधक शास्त्राच्या दृष्टिकोनातून जेव्हा केली गेली तेव्हा जी वस्तुस्थिती दिसून आली ती वस्तुस्थिती माझ्या सिद्धांताला पोषक असा भरभक्कम पुरावा देते. ही पाहणी सर हर्बर्ट रिस्ले यांनी प्रथम 1901 मध्ये केली. लोकांच्या चेहरेपट्टीचा व इतर अवयवांची मोजमापे घेऊन त्याने जे निष्कर्ष काढले ते येण्याप्रमाणे. हिंदुस्थानातील लोक म्हणजे 4 भिन्न भिन्न वंशीय लोकांचे मिश्रण होत. ते 4 भिन्न वंशीय लोक म्हणजे आर्य, द्रविड, मोगल व सिथियन लोक हे होत. हिंदुस्थानातील कोणत्या भागात कोणत्या भागाचे वंशाचे लोक जास्त राहतात हेही सिद्ध करण्याचा प्रयत्न सर हर्बर्ट रिस्ले यांनी केला, परंतु त्यांनी 1901 साली जी पाहणी केली ती अगदी त्रोटक स्वरूपाची होती. पाहणीतून त्यांनी जे निष्कर्ष काढले ते डॉक्टर गुहा यांनी 1936 मध्ये कसाला लावून पाहिले. या विषयासंबंधी डॉक्टर गुहा यांचा जो अहवाल प्रसिद्ध झाला आहे तो हिंदी मानववंश संशोधक शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व मोलाचा आहे. हिंदी लोकांच्या डोक्याची मोजमापे लक्षात घेऊन त्यान्वये समान मोजमापे असणारे हिंदी लोक कोणकोणत्या भागात राहतात हे दर्शवणारा हिंदुस्थानचा एक नकाशा डॉक्टर गुहा यांनी तयार केला आहे. निरनिराळ्या वंशाच्या लोकांच्या संमिश्रपणाने हिंदी लोकांचा समाज तयार झाला आहे. या मुद्द्यावरून हा नकाशा झगझगीत प्रकाश टाकतो. लांब डोक्याचे व आखूड डोक्याचे असे जे 2 निराळे मानववंश आहेत त्या मानववंशाच्या संमिश्रणाने हिंदी समाज तयार झाला आहे, आणि लांब डोक्याचे हिंदी लोक हे हिंदुस्थानाच्या मधल्या प्रदेशात राहतात व आखूड डोक्याचे हिंदी लोक हे हिंदुस्थानाच्या सरहद्दीजवळच्या प्रदेशात राहतात, असा डॉक्टर गुहा यांचा निष्कर्ष आहे. हिंदुस्थानाच्या निरनिराळ्या भागात ज्या डोक्याच्या कवट्या सापडलेल्या आहेत त्यावरून वरील निष्कर्षालाच बळकटी येते. या मुद्द्यावरून डॉक्टर गुहा पुढील प्रमाणे विचार प्रदर्शन करतात. इतिहास पूर्व काळी जे प्रदेश होते त्यामध्ये मानवी शरीराचे जे अवशेष सापडले आहेत त्यांची वर्णने वर दिली आहे. ही वर्णने अगदी अल्पशी आहेत. सिंधू नदीच्या दरीतील प्रदेशात जे मानवी शरीराचे अवशेष सापडले आहेत त्यांची वर्णने भरपूर आहेत. या काळातील हिंदुस्थानाचा वांशिक इतिहास कसा होता याची सर्वसाधारण रूपरेखा आकलन करण्यास सदर वर्णने आपणाला सहाय्य करतात. ख्रिस्त शकापूर्वीच्या 4000 वर्षापासून हिंदुस्थानाचा वायव्य प्रदेश लांब डोक्याच्या व अरुंद ठसठशीत नाकाच्या लोकांच्या ताब्यात असावा असे वाटते. दुसऱ्या वंशाचेही लोक या लोकांबरोबर राहत असावेत. ते शरीराने मजबूत व लांब डोक्याचे होते, परंतु त्यांची मान उंच होती, लांबट चेहऱ्याचे व अरुंद नाकाचे होते. तथापि त्यांचे अरुंद नाक तितके झपकन डोळ्यात भरत नसे जितक्या पहिल्या प्रकारच्या लोकांचे. लोकांच्या वंशाचा तिसरा प्रकारही हिंदुस्थानात अस्तित्वात होता. या प्रकारातील लोकांची डोकी जास्त रुंद होती. त्यांच्यात आणि आर्मेनियन प्रकारचे लोक यांच्यात पुष्कळ बाबतीत साम्य होते. या प्रकारचे लोक बहुधा बऱ्याच पुढील काळात वावरत असावेत. या लोकांच्या डोक्यांच्या आकाराला जुळणाऱ्या डोक्याच्या काही कवट्या हडप्पा या प्रदेशात सापडल्या. यावरून वरील गोष्टीला म्हणजे या प्रकारचे लोक बऱ्याच पुढील काळात वावरत असावे या गोष्टीला पुष्टी मिळते. अल्पाईन आणि मेडिटरेनियन म्हणजेच भूमध्य समुद्र या 2 वंशाचा संदर्भ घेऊन बोलावयाचे म्हटले तर कोणालाही असे म्हणता येईल की हिंदी समाज 2 वंशाच्या मिश्रणाने तयार झाला आहे. एक मेडिटरेनियन म्हणजेच भूमध्य समुद्र किंवा लांब डोक्याच्या लोकांचा वंश, आणि 2 अल्पाईन किंवा आखूड डोक्याच्या लोकांचा वंश. हे ते 2 वंश आहेत. मेडिटरेनियन वंशाबद्दलच्या काही गोष्टी मान्य करण्यात आलेल्या आहेत. तो वंश आर्य भाषा बोलत होता असे मान्य करण्यात आले आहे. या वंशाचे मूळ स्थान युरोपमध्ये भूमध्य समुद्रालगतच्या प्रदेशात होते व या मूळ स्थानापासून तो वंश हिंदुस्थानात आला असे मानण्यात आले आहे. या वंशाचे मूळ स्थान लक्षात घेतले तर असे स्पष्ट दिसते की हा वंश अल्पाईन वंशाच्या अगोदर हिंदुस्थानात आला असावा. अल्पाईन वंशाबद्दलच्या अशा प्रकारच्या गोष्टी कोणत्या आहेत ते पाहणे जरूर आहे. या वंशाचे मूळस्थान कोणते ही एक गोष्ट व हा वंश कोणती मूळ भाषा बोलत होता ही दुसरी गोष्ट पडताळून पाहणे जरूर आहे. या वंशाचे मूळ स्थान आशियात हिमालयाच्या कोणत्या तरी भागात होते असे प्रोफेसर रिप्ले यांचे मत आहे. या मुद्द्याला त्यांनी जी संयुक्तिक कारणे दिली आहेत ती येथे उद्धृत करणे इष्ट आहे. प्रोफेसर रिप्ले म्हणतात,
पूर्वेकडून जे लोक आले ते स्वारी करण्याच्या उद्देशाने आले नाहीत, तर स्थलांतर व देशांतर करण्याच्या उद्देशाने ते लोक हळूहळू पूर्वेकडे येऊन निर्वासित प्रदेशात वसाहती तयार करून स्थायिक झाले. पूर्वेकडून आलेल्या लोकांचा देशांतराचा हा जो क्रम एकसारखा चालू होता, तो पुढे आशियामधून ज्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी एकसारख्या येत राहिल्या त्याला वाट करून देणारा होता. असे विधान करण्याचा आपल्याला काय हक्क आहे? त्या खंडात विशेषतः पामीरचा प्रदेश, पूर्व हिमालयाचे उंचवट्याचे प्रदेश यात राहणाऱ्या लोकांबद्दल आपल्याला जी माहिती आहे तिच्या आधारावर आपल्याला वरील प्रकारचे विधान करणे शक्य नाही. हा प्रदेश म्हणजे जगाचे छप्पर आहे. आर्य संस्कृतीचे मूळ घर हाच प्रदेश होय, असे मॅक्स मुलर आणि पूर्वीचे भाषाकोविद यांनी ठरवले होते. या प्रदेशातील मानवी आकृती आणि युरोपात आढळणारी आदर्शमय मानवी आकृती की जी अल्पाईन किंवा सेल्टिक या नावाने ओळखली जाते, या दोन्ही आकृत्या अगदी एका साच्यातून काढल्या आहेत की काय इतक्या त्या एकस्वरूपी आहेत. डी उशफल्वी, टोपिनार्ड आणि इतर विद्वान लोक यांनी या बाबतीत असे संशोधन करून दाखवले आहे की या मानवी आकृतीचे विशिष्ट गुणावगुण या प्रदेशात राहणाऱ्या लोकांमध्ये उठावदारपणाने दिसून येतात. गालचास डोंगराळ प्रदेशात राहणारे ताडजिक्य आणि त्यांचे भाऊबंद हे करड्या डोळ्यांचे, काळ्या केसांचे, बांधाने धष्टपुष्ट असे आहेत व त्यांच्या डोक्याचा आकार म्हणजे डोक्यांच्या लांबीपेक्षा रुंदी जास्त अशा स्वरूपाचे लोक या प्रदेशापासून पश्चिमेकडील प्रदेशावर म्हणजे आशिया मायनर व युरोपात सुद्धा पसरलेले आढळतात. पश्चिम आशियातील बऱ्याच मोठ्या प्रदेशात आदर्शमय अल्पाईन प्रकारचे लोक राहतात. ही गोष्ट जेव्हा विद्वानांच्या लक्षात आली तेव्हा या प्रकारच्या लोकांतील गुणावगुणांबद्दलची त्यांची कल्पना ठाम ठरली. टॅपिनर याचे असे मत आहे की हे लोक आशियातून येऊन येथे राहिले. ही गोष्ट सिद्ध करण्यासारखी आहे, परंतु केवळ या प्रदेशातील लोकांतील गुणावगुण जुळतात यावरून हे लोक आशियातून येथे येऊन राहिले असे समजणे बरोबर नाही. यावरून आपल्याला असे खचित म्हणता येईल की रुंद डोक्याच्या लोकांचा प्रकार पूर्वेकडे उत्पन्न झाला. या बाबतीत जी माहिती उत्पन्न झाली आहे तीवरून असे भीतभीत का होईना अनुमान काढावयास हरकत नाही की मानव वंशाच्या शास्त्राला भरपूर माहिती पुरवणारी खाण पूर्वेकडेच आहे. ही खाण पश्चिमेकडे मिळत नाही, कारण या प्रकारचा मानव वंश अटलांटिक समुद्राच्या किनाऱ्याजवळील प्रदेशात पाहण्यात येत नाही. आशिया खंडात जे लक्षावधी लोक राहतात त्यांच्या डोक्याचा आकार आणि अल्पाईन प्रकारच्या लोकांच्या डोक्याचा आकार यांच्यात विशेष साधर्म्य आहे. या केस, बांधा, रंग वगैरे बाबतीतही या दोन्ही प्रकारच्या लोकांचे साम्य आहे. या परिस्थितीमुळे आपण मानव वंशशास्त्राच्या दृष्टीने या लोकांच्या बाबतीत कोणता निष्कर्ष काढावा याचे आपणाला गूढ पडेल. भूमध्य समुद्रकाठी राहणाऱ्या वंशातील लोकांचे डोके लांबट आणि त्याचे केस काळेभोर होते. यावरून पूर्वी आपण असा निष्कर्ष काढला आहे की या वंशाचे मूळ आफ्रिकेतील निग्रो लोकांत असावे. हा निष्कर्ष जसा आता चुकीचा वाटतो तसाच आपण अल्पाईन वंशाचे लोक व आशियातील राहणारे लोक यांच्यातील साधर्म्य स्थळे पाहून त्यांच्या बाबतीत काही निष्कर्ष काढला तर तो चुकीचा ठरण्याचा संभव आहे. या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्याला छाती ठोकपणे सांगता येते की अल्पाईन वंशाचे मूळ स्थान पूर्वेकडे होते आणि मेडिटरेनियन म्हणजेच भूमध्य समुद्र प्रकारच्या लोकांचे दक्षिणेकडे होते. अल्पाईन वंशाची मूळ भाषा कोणती आणि आर्य भाषा युरोपात प्रथम कोणी सुरू केली, नॉर्डिक लोकांनी की अल्पाईन लोकांनी, याबद्दल तज्ज्ञ लोकांत थोडासा वाद उत्पन्न झाला आहे. परंतु अल्पाईन लोकांची मूळ भाषा आर्य भाषा होती याबद्दल वाद नाही आणि म्हणून भाषेच्या दृष्टीने पाहिले तर अल्पाईन लोक हे आर्य पदवीला पात्र ठरतात. काय मग मंडळी, आवडला का व्हिडिओ? आवडला असेल तर बुकहंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे हे प्रेम असेच राहू द्या. धन्यवाद.